नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणे गणित भाग 1 मधील इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामधील प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत। आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणे सोडवण्याच्या दोन पद्धती अभ्यासलेल्या आहेत। त्यातली पहिली पद्धत होती अवयव पद्धत आणि दुसरी पद्धत होती पूर्ण वर्ग पद्धत। आता आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तिसरी पद्धत अभ्यासणार आहोत। तिसऱ्या पद्धतीचं नाव आहे सूत्र पद्धत। सूत्राचा वापर करून वर्ग समीकरणे सोडवणे। कशा प्रकारे सूत्र आहे आणि त्याचा वापर करून उदाहरणे सोडवतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशा प्रकारचं हे वर्ग समीकरण आहे। यालाच आपण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असं म्हणतो। याच्यामध्ये x हे चल आहे आणि a b c हा वास्तव संख्या आहे। तर असं जर वर्ग समीकरण असेल तर त्याची मुळे काढण्याचं सूत्र आहे x बरोबर ऋण b एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a। एकदा अधिक हे वर्गमुळातलं घ्यायचं आणि नंतर दुसऱ्यांदा या ठिकाणी दुसऱ्या मुळासाठी वजा चिन्ह घ्यायचं आणि वर्गमुळात b वर्ग वजा 4ac घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला या सूत्राच्या सहाय्याने त्या दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे काढता येतात। हे सूत्र आता आपण जेव्हा उदाहरण सोडवताना लिहू तेव्हा ते आपलं आपोआपच पाठ होत जाणार आहे। आता या सूत्रामध्ये आपण डायरेक्ट किंमत जर टाकली तर आकडेमोड थोडीशी जरा क्लिष्ट होते, जरा कठीण होते। म्हणून आपण काय करूया की दिलेल्या समीकरणाचं या ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर पहिल्यांदा तुलना करून घ्यायची। तुलना करून घेतल्यानंतर abc च्या किमती काढून घ्यायच्या आहेत। abc च्या किमती काढून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घ्यायची आहे। म्हणजे हा जो वर्गमूळ हे जे वर्गमुळातली जी काही राशी आहे b वर्ग वजा 4ac याची किंमत पहिल्यांदा काढायची आहे आणि मग ती किंमत इथे ठेवायची आहे। म्हणजे आकडेमोड करताना सोपं जाते। तुम्ही डायरेक्ट किंमत ठेवून केलं तरी काही हरकत नाही, फक्त आकडेमोड जी आहे ती सोपी होण्यासाठी आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत अगोदर काढून नंतर सोडवणार आहे। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यास 2.4 आहे। त्या 2.4 मध्ये अशा प्रकारची उदाहरणे सोडवण्याची सूचना आपल्याला दिलेली आहे। त्यातलं प्रश्न दुसरा आहे, त्या दुसऱ्या प्रश्नामधील मी दुसरं उदाहरण घेतो आहे। दुसरं उदाहरण आहे x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0 अशा प्रकारचं हे उदाहरण आहे। या उदाहरणामध्ये आपल्याला सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवायचं आहे। तर पहिल्यांदा दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपामध्ये आहेच। जर सामान्य रूपामध्ये नसेल तर ते सामान्य रूपात करून घेता येते आपल्याला। आणि मग याची जे आहे हे जे दिलेलं आहे तर याची आपण तुलना करायची आहे। कोणाशी तुलना करायची आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करून घ्यायची आहे। आणि तुलना करून घेतल्यानंतर आपल्याला abc च्या किमती भेटतील। म्हणून a बरोबर इथं सहगुणक 1 आहे, दिलेला नसेल तर तो 1 घेतो आपण। इथं या ठिकाणी मधल्या पदाचा सहगुणक ऋण 3 आहे, हे लक्षामध्ये घ्या। b ची किंमत ऋण 3 आहे। त्याच पद्धतीने c ची किंमत सुद्धा या ठिकाणी आहे ऋण 2। किमती काळजीपूर्वक घ्यायच्या आहे। कधी कधी आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये एखादं समीकरण देतात आणि सांगतात की त्या समीकरणामध्ये a b c च्या किमती काढा। हे दिलेलं समीकरण आहे, या दिलेल्या समीकरणाची तुलना करून a ची किंमत काढणे, b ची किंमत काढणे आणि c ची किंमत काढणे अशा प्रकारे तुम्हाला एका गुणासाठी प्रश्न विचारू शकतात। तसाच प्रश्न आपल्याला 2.4 मध्ये प्रश्न पहिला विचारलेला आहे। तर पहिले जे 3 समीकरण तुम्हाला दिलेली आहेत प्रश्न पहिल्यामध्ये ते समीकरण तुम्ही या पद्धतीने सोडवून घेऊ शकता। आता प्रश्न दुसऱ्यामध्ये दुसरं उदाहरण मी घेतोय सूत्र पद्धतीने। मग abc च्या किमती काढून झाल्यानंतर मी म्हटलं होतं पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया। b वर्ग वजा 4ac। मग आता b ची किंमत ठेवूया ऋण 3 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले a गुणिले c। ऋण किमती असतील तर त्या कंसामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे आपली आकडेमोड चुकत नाही। बरोबर आता ऋण 3 चा वर्ग हा धन न होईल। आपल्याला माहिती आहे कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग हा धन होतो नेहमी। इथं ऋण चिन्ह आहे आणि जेव्हा इथं ऋण चिन्ह असेल
त्यावेळेस या ठिकाणी या चिन्हांचा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी धन येतील. 4 1 4 4 2 8 आणि या दोघांची बेरीज या ठिकाणी आलेली आहे 9 आणि 8 17. म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढून घेतली, ती आली 17. आता सूत्रानुसार आता आपल्याला सूत्र वापरायचं आहे. आता सूत्रानुसार कोणतं सूत्र आहे तर ते आपलं आता आपोआपच पाठ होईल लिहिता लिहिता. खूप सोपं सूत्र आहे ते. x बरोबर ऋण b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a अशा प्रकारचं हे सूत्र आहे. वर्ग समीकरणाची मुळे काढण्याचं हे सूत्र आहे. याच्यामध्ये आता आपण किंमत ठेवूया. किंमत ठेवल्यानंतर आपल्याला मिळेल x बरोबर वजा, हे सूत्रातलं आहे वजा चिन्ह, आणि कंसामध्ये b ची किंमत ऋण 3 दिलेली आहे म्हणून ती कंसामध्ये लिहायची आहे ऋण 3. बरेच विद्यार्थी डायरेक्ट लिहितात ऋण आणि 3 लिहितात. हे ऋण चिन्ह सूत्रातलं आहे आणि b ची किंमत ऋण 3 दिली आहे म्हणून आपण ती कंसात लिहिलेली आहे. अधिक वजा वर्गमुळामध्ये 17 छेदस्थानी 2a 2 गुणिले a ची किंमत आहे 1. हे आकडेमोड करायचे आहेत आपण. म्हणून x बरोबर हे ऋण चिन्ह आहे अगोदर आणि आतमध्ये ऋण चिन्ह आहे त्यामुळे ते धन होईल. अधिक वजा वर्गमुळामध्ये 17 छेदस्थानी 2 आणि 1 चा गुणाकार 2. झाला. आता एकदा धन किंमत घ्यायची आणि एकदा ऋण किंमत घ्यायची म्हणजे तुम्हाला 2 मुळे या ठिकाणी मिळतात. कारण आता याच्यापेक्षा आपल्याला काही सोपं रूप पुढे देता येत नाही म्हणून तुम्हाला x च्या 2 किमती मिळालेल्या आहेत. पहिली किंमत आहे 3 अधिक वर्गमुळात 17 छेदस्थानी 2 आणि दुसरी जी किंमत आहे या ठिकाणी म्हणजे आपण त्याला म्हणू हे असेल किंवा त्या ठिकाणी मग तुम्हाला दुसरी किंमत मिळेल x बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 छेदस्थानी 2 अशा प्रकारची 2 मुळे आपल्याला मिळालेली आहेत. आणि मग आपण खाली उत्तर मांडणार आहोत. म्हणून 3 अधिक वर्गमुळामध्ये 17 छेद 2 आणि दुसरं मूळ जे आहे ते मांडूया 3 वजा वर्गमुळात 17 छेदस्थानी 2 ही या वर्ग समीकरणांची मुळे आहेत. यानंतरचं दुसरं उदाहरण आपल्या पुढे आहे 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. प्रथम आपण या ठिकाणी आता तुलना करूया. तर तुलना करत असताना या ठिकाणी म्हणायचं am चा वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0. या ठिकाणी आता आपण चल हे m वापरलेलं आहे कारण उदाहरणात आपल्याला ते दिलेलं आहे म्हणून आपण त्याप्रमाणे याच्याशी तुलना करूया. आता आपण याच्याशी तुलना करून आपल्याला abc च्या किमती प्राप्त होतील त्या काढूया. म्हणून मग आता तुलना केल्यानंतर तुम्हाला मिळेल a ची किंमत बरोबर 3 आहे, b ची किंमत या ठिकाणी आहे 2 आणि c ची किंमत आहे या ठिकाणी ऋण 7. b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढूया. सूत्रामध्ये आपल्याला त्याची गरज लागते म्हणून ती सेपरेट काढून घ्यायची आहे. b ची किंमत आहे 2 कंसाचा वर्ग आहे वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 3 गुणिले c ची किंमत आहे ऋण 7. या सगळ्या किमती या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहे. आता आकडेमोड करूया. 2 चा वर्ग 4, इथं ऋण चिन्ह आहे आणि इथं जर ऋण चिन्ह असेल तर ते अधिक होते. 4 त्रिक 12 12 साती 84 84 अधिक 4 म्हणजेच किंमत आली या ठिकाणी 88. b वर्ग वजा 4ac ची किंमत 88 आलेली आहे. आता आपण सूत्रामध्ये किंमत टाकूया. सूत्रानुसार सूत्र आपलं सातत्याने जेव्हा आपण उदाहरणे सोडवू तेव्हा ते पाठ होईल. x बरोबर ऋण b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a. या सूत्रामध्ये आता आपण किंमत ठेवूया. किंमत ठेवताना x बरोबर b ची किंमत काय आहे 2 आहे. हे ऋण चिन्ह सूत्रातलं आणि b ची किंमत 2 अधिक वजा वर्गमुळामध्ये किंमत b वर्ग वजा 4ac ची आपण ठेवणार आहोत जी आपण अगोदर काढलेली आहे ती छेदस्थानी 2 गुणिले a ची किंमत आहे 3. हे आकडेमोड करूया आणि मग तुम्हाला काय मिळते बघूया. म्हणून मग आता x बरोबर वजा 2 अधिक वजा वर्गमुळामध्ये 88 छेदस्थानी ठीक आहे 2 गुणिले 3च राहू देऊ आपण. सांगतो का राहू देतो. आता हे जे वर्गमुळात 88 आहे
या वर्गमुळात 88 ला आपण सोपं रूप देऊ शकतो. कशा पद्धतीने बघा, तर वर्गमुळात 88 बरोबर जेव्हा अशा पद्धतीने संख्या असेल की त्या संख्येचे अवयव आपल्याला पाडता येतील आणि त्या अवयवांपैकी मोठ्यात मोठ्या अवयवांचं वर्गमूळ आपल्याला काढता आलं पाहिजे. म्हणजे कसं करायचं, तर या संख्येला पहिल्यांदा 4 ने भाग घालवायचा, कारण 4चं वर्गमूळ काढता येते म्हणून. 4 ने जात नसेल तर मग 9 ने भाग घालवायचा, कारण 9 ने त्या ठिकाणी 9चं वर्गमूळ या ठिकाणी निघत असते. म्हणजे पहिल्यांदा 4 ने भाग जातो का बघायचा, जात असेल तर घालवायचा, नसेल तर 9 ने भाग जातो का बघायचा, जात असेल 9 ने भाग तर 9 ने भाग घालवायचा आहे आणि सोपं रूप द्यायचा प्रयत्न करायचा आहे. शक्यतोवर अशाच प्रकारच्या संख्या आपल्याला मिळतात. पण इथं पहिल्यांदा बघूया 4 ने भाग जातोय का, तर 4 ने भाग जातो. मग 4 गुणिले 22 भागाकार आपल्याला करता येईल या ठिकाणी. 88 भागिले 2 88 भागिले 4 तर भागाकाराला 22. आता या ठिकाणी 4चं वर्गमूळ निघेल, 4चं वर्गमूळ 2 निघेल आणि या ठिकाणी वर्गमुळात 22 जसे आहेत तसेच राहतील. म्हणजेच मला हे वर्गमुळात 88 जे आहे ते 88 मला या प्रकारे लिहिता येऊ शकतील. वर्गमुळात 88 म्हणजेच या प्रकारे 2 वर्गमुळामध्ये 22 ही क्रिया आपण या ठिकाणी करून दाखवली तरी सुद्धा चालेल. म्हणजेच x बरोबर -2 अधिक वजा कंसामध्ये आता आपण करूया 4 गुणिले 22 छेदस्थानी 2 गुणिले 3 राहू द्या असेच 2 गुणिले 3. सोपं रूप देऊया म्हणून x बरोबर -2 अधिक वजा इथं आता 4चं वर्गमूळ निघालं 2 छेद आणि मग वर्गमुळात शिल्लक राहतील 22 छेदस्थानी 2 गुणिले 3. आता या ठिकाणी आपण अंशामध्ये बघा, अंशामध्ये 2 कॉमन निघू शकतात, कारण इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणून ते कॉमन घेऊया. x बरोबर 2 कॉमन घेतले तर कंसामध्ये शिल्लक राहील -1 अधिक वजा हे 2 कॉमन घेतले त्यामुळे फक्त वर्गमुळात 22 शिल्लक राहतील छेदस्थानी 2 गुणिले 3. इथं 2 गुणिले 3 गुणाकार करून घेतला असता तरी चालला असतं, पुन्हा आपल्याला भाग घालवावा लागला असता. पण आता या ठिकाणी हा 2 आणि हा 2चा भाग एकमेकांशी जाईल, कोणत्याही पद्धतीने करा. म्हणून आता आपल्याला 2 किमती मिळालेल्या आहेत. कोणत्या कोणत्या, म्हणून x बरोबर -1 अधिक वजा वर्गमुळामध्ये 22 छेदस्थानी 3. आता आपण हे उत्तराच्या स्वरूपात मांडूया. एकदा अधिक वर्गमुळात 22 घ्यायचे आणि एकदा वजा वर्गमुळात 22 घ्यायचे. म्हणून तुम्ही उत्तर म्हणणार आहात की -1 अधिक वर्गमुळामध्ये 22 छेदस्थानी 3 आणि दुसरं मूळ या ठिकाणी आपण मांडूया -1 ऋण वर्गमुळामध्ये 22 छेदस्थानी 3 ही या समीकरणाची मुळे आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण सूत्राचा वापर करून सोडवता येऊ शकते. सूत्र अतिशय सोपं आहे. या प्रकारचं सूत्र आहे x बरोबर -b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a. हे सूत्र खूप सोपं आहे. सूत्राच्या सहाय्याने सोडवा म्हटलं की आपण ही रीत या ठिकाणी अशा पद्धतीने करायची आहे. यानंतर पुढचं जे उदाहरण आहे, चौथं उदाहरण हे आपल्या तिसऱ्या उदाहरणाप्रमाणेच आहे, त्यामुळे ते न घेता मी 5वं उदाहरण घेतोय. y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. प्रथमतः हे दिलेलं समीकरण जे आहे ते आपण प्रमाणित रूपामध्ये किंवा सामान्य रूपामध्ये मांडूया. त्यासाठी आपल्याला या 2चं इकडे पक्षांतर करावं लागेल. y वर्ग अधिक 1/3y वजा 2 बरोबर 0. आता अजून जर निरीक्षण केलं या समीकरणाचं तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की y चा हा जो सहगुणक आहे मधल्या पदाचा हा 1/3 आहे. हा थोडा आकडेमोड करताना आपल्याला अवघड जाणार आहे काही विद्यार्थ्यांसाठी. फक्त ज्यांना येत असेल त्यांनी डायरेक्टच याच पद्धतीने सोडवायचं आहे. पण ज्यांना थोडंसं कठीण जात असेल अपूर्णांकांच्या क्रिया करत असताना, त्यासाठी त्यांनी काय करायचं की हा 3 जो आहे छेदस्थानचा तो आपण काढून टाकूया. काढून टाकणे म्हणजे कसा काढता येईल, तर तो छेदस्थानी आहे. मग प्रत्येक पदाला मी 3 ने गुणणार आहे त्या ठिकाणी. मग म्हणणार या ठिकाणी की प्रत्येक पदाला 3 ने गुणू किंवा त्या ठिकाणी म्हणायचं 3 ने गुणून घेऊया. दोन्ही बाजूंना 3 ने गुणून घेऊया. मग आता इथं बघूया y वर्ग गुणिले 3 अधिक 1/3y गुणिले 3 वजा 2 गुणिले 3 बरोबर 0. प्रत्येक ठिकाणी गुणलेला आहे या 3 ने. जर आपण प्रत्येक पदाला गुणलं तर त्या ठिकाणी
इथेही आपल्याला दोन्ही बाजूंना म्हणताना इथं सुद्धा 3 ने गुणून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूंना आपण सारख्याच संख्येने गुणल्यानंतर त्या समीकरणाच्या समानतेमध्ये कुठलाही फरक पडत नाही. आता याला सोपं रूप देऊया. y वर्ग गुणिले 3 म्हणजेच तो होईल 3y चा वर्ग अधिक हा 3 आहे 3 आणि हा 3 आहे 3 भाग जाईल, फक्त शिल्लक राहिला y वजा 2 गुणिले 3 म्हणजे 6 बरोबर 0 गुणिले 3 म्हणजे 0. हे अशा प्रकारे आपण त्याला अजून सोप्या पद्धतीने करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये सहगुणक बघा तुम्ही, चलाचे जे सहगुणक आहेत ते सगळ्यात पूर्ण संख्या आलेले आहेत आणि पूर्ण संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना फारशी आपल्याला अडचण येत नाही, म्हणून या पद्धतीने केलेलं आहे. आता या समीकरणाची आपण ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करू. या समीकरणाशी प्रमाणित रूपातल्या समीकरणाशी तुलना करू. तुलना केल्यानंतर तुम्हाला abc च्या किमती मिळतील, त्या काढूया. म्हणून मग आता a ची किंमत मिळेल तुम्हाला 3, तुलना करायची. तर b ची किंमत y चा सहगुणक आहे या ठिकाणी 1, म्हणजे त्या ठिकाणी b ची किंमत होणार आहे b बरोबर 1, c ची किंमत त्या ठिकाणी आहे ऋण 6. अशा प्रकारे आपण abc च्या किमती काढून घेतलेल्या आहे. नेहमीप्रमाणेच आता आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार आहोत. b वर्ग वजा 4ac, b ची किंमत 1 आहे, त्याचा वर्ग वजा 4 गुणिले a गुणिले c ची किंमत ऋण 6 आहे. करूया, सोपं रूप देऊया. 1 चा वर्ग 1, ही ऋण चिन्ह आहे आणि हे ऋण चिन्ह आहे, त्यामुळे अधिक होईल 4 त्रिक 12, 12 गुणिले 6 12 72, 72 म्हणजे 1 अधिक 72 बरोबर 73, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत आलेली आहे 73. आता आपण आपलं नेहमीचं जे सूत्र आहे वर्ग समीकरणाची मुळे काढण्याचं, ते सूत्र वापरणार आहे. सूत्रानुसार या ठिकाणी म्हणूया आता आपण वर्ग समीकरणाचे मूळ काढण्याचं सूत्र. सूत्रानुसार x बरोबर ऋण b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a अशा प्रकारचं हे सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत. किमती ठेवताना काळजीपूर्वक ठेवायचे आहे, म्हणून x बरोबर ऋण हे सूत्रातलं आहे. b ची किंमत बघूया. b ची किंमत या ठिकाणी आहे 1 अधिक वजा याची b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला मिळालेली होती 73, छेदस्थानी 2 गुणिले a ची किंमत आहे 3. चला या सोपं रूप देऊया आता आपण. म्हणून मग आता x बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळामध्ये 73 छेदस्थानी 6. त्याच्यापेक्षा सोपं रूप पुढचं आपल्याला काही देता येणार नाही, म्हणजे हेच आपलं शेवटचं उत्तर. एकदा धन घ्यायचं आणि एकदा ऋण घ्यायचं. म्हणून तुम्हाला 2 मूळ भेटतील किंवा 2 किमती भेटतील. x बरोबर ऋण 1 अधिक वर्गमुळामध्ये 73 छेद 6 किंवा दुसरी जी किंमत आहे ती किंमत तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी x बरोबर ऋण 1 ऋण वर्गमुळामध्ये 73 छेदस्थानी 6. उत्तर मांडूया शेवटी, सगळ्यात शेवटी आपलं नेहमीप्रमाणे. म्हणून उत्तर आहे आपलं की ऋण 1, उत्तर आपलं असणार आहे ऋण 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 आणि ऋण 1 ऋण वर्गमुळात 73 छेद 6 ही दिलेल्या समीकरणांची मुळे आहेत. या अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात शेवटी उत्तर सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. उत्तर आपल्याला या स्वरूपात मांडावं लागेल. ही सूत्र पद्धत आहे. या सूत्र पद्धतीमध्ये जर सूत्र तुमचं लक्षात राहिलं तर अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे. या 3 उदाहरणाच्या द्वारे मला असं वाटते तुम्हाला या ठिकाणी हे उदाहरण चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. आपल्या सराव संच 2.4 मधील पुढचं उदाहरण जे आहे प्रश्न 3 म्हटलाय त्यांनी. या प्रश्न 3मध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिलेला आहे की एक समीकरण दिलेलं आहे अशा प्रकारे x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0. आणि हे उदाहरण सोडवताना तुम्हाला काही प्रवाह आकृतीच्या द्वारे सूचना केलेल्या आहेत. काय सूचना केलेल्या आहेत त्या? तर पहिली सूचना तुम्हाला स्क्रीनवर ते उदाहरण दिसत असेल. पहिली सूचना अशी आहे की त्या ठिकाणी या दिलेल्या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून abc च्या किमती काढा. पहिली पायरी जी आपण नेहमी करतो ती.
दुसरी पायरी त्यांनी म्हटलेलं आहे की बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा। त्या प्रवाह आकृतीमध्ये दुसरी सूचना आहे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा। आणि त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे त्यांनी की वर्ग समीकरणाची मुळे काढण्यासाठीचं सूत्र लिहा। सूत्र आपल्याला माहिती आहे। आणि चौथी पायरी सांगितली त्यांनी आपल्याला, चौथी सूचना दिलेली आहे की सूत्रात किमती टाकून या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काढा। या अशी प्रवाह आकृतीच्या द्वारे तुम्हाला हे उदाहरण विचारलेलं आहे। आपण जी मागची 3 उदाहरणं समजून घेतलेली आहे त्या प्रकारचंच हे उदाहरण आहे, फक्त त्यांनी काय केलं आहे, थोडंसं याला कृतीयुक्त टाईप केलेलं आहे किंवा सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे आपण ज्या उदाहरणं सोडवताना अगोदर सूचना दिलेल्या नव्हत्या पण त्याच टप्प्याने आपण करत होतो तसंच करायचं आहे, फक्त इथं सूचना दिलेल्या आहेत। आणि थोडंसं काय केलं आहे की इथं b चा जो सहगुणक आहे हा म्हणजे b ची जी किंमत आहे ती थोडीशी तुम्हाला वर्गमुळात वगैरे या प्रकारची दिलेली आहे। बघूया आता आपण पहिली सूचना दिली आहे, पहिली पायरी ज्याप्रमाणे सांगितलेली आहे त्याप्रमाणे करूया। पायरी क्रमांक 1, या पायरी क्रमांक 1 म्हटलं तरी चालेल आपण या ठिकाणी। पायरी क्रमांक 1 काय म्हटलंय पायरी क्रमांक 1 मध्ये त्यांनी, तर दिलेल्या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी तुलना करा व abc च्या किमती काढा। मग आता आपण याच्याशी तुलना करू। तुलना केल्यानंतर आपल्याला abc च्या किमती मिळतील त्या काढूया। तुलना करा, म्हणून मग आता तुम्हाला तुलना केल्यावर मिळेल a बरोबर 1, b बरोबर ची किंमत आता लक्षामध्ये घ्या, b ची किंमत ही पूर्ण एवढी आहे 2 वर्गमुळात 3 आणि c ची किंमत या ठिकाणी आहे फक्त 3। म्हणजे पहिली पायरी आपण या ठिकाणी सूचनेनुसार पूर्ण केलेली आहे। पायरी क्रमांक 2 त्यांनी म्हटलेला आहे, पायरी क्रमांक 2 त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा। मग काढूया, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू। म्हणा त्या ठिकाणी b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू। सूत्र नंतर लिहायला सांगितलं आहे, म्हणून आता b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत ठेवूया 2 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 1 आहे, c ची किंमत 3 आहे, 1 गुणिले 3 बरोबर। इथं जरा थोडंसं वर्ग करताना आपली कदाचित अडचण होऊ शकेल, काही मुलांच्या बाबतीमध्ये म्हणतोय मी, सर्वच विद्यार्थ्यांसाठी नाही। इथं आता पूर्ण कंसाचा वर्ग आहे हा, मग आता 2 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 4 गुणिले दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आणि हा जो वर्गमुळात 3 आहे याचा जर वर्ग केला तर त्याची किंमत येते फक्त 3। हे महत्त्वाचं आहे। बरेचदा काही विद्यार्थी चुकीने अनावधानाने या ठिकाणी 3 चाही वर्ग करतात आणि 9 लिहितात, ते चुकीचं आहे। वजा 4 1 4 4 3 12 बरोबर 4 3 12 वजा हे 12 आणि मग 12 वजा 12 बरोबर 0। अशा प्रकारे आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत सांगितली होती काढायला, ती आपण काढून घेतली, त्याची किंमत आली आहे 0। पायरी क्रमांक 3 त्यांनी म्हटलेला आहे, पायरी क्रमांक 3 मध्ये त्यांनी म्हटलं आहे की सूत्र लिहा, वर्ग समीकरण काढण्याचे सूत्र। मग त्या ठिकाणी म्हणायचं वर्ग म्हणजे मुळे काढण्याचं सूत्र म्हणू आपण त्याला थोडक्यामध्ये, शॉर्टकट मध्ये मुळे, वर्ग समीकरणाची मुळे काढण्याचे सूत्र। ते सूत्र आता आपलं पाठ झालेलं पाहिजे। सूत्र फार सोपं आहे, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेदस्थानी 2a। अशा प्रकारे हे सूत्र आहे आपलं वर्ग समीकरणाची मुळे काढण्याचं। पायरी क्रमांक 3 मध्ये त्यांनी सूचना दिली त्याप्रमाणे आपण करतोय। आता पायरी क्रमांक 4 मध्ये काय म्हटलंय त्यांनी, पायरी क्रमांक 4 मध्ये म्हटलेलं आहे की सूत्रामध्ये किमती ठेवून सोपे रूप द्या व वर्ग समीकरणाची मुळे काढा। मग त्या पद्धतीनेच आपण करणार आहोत। 4 ची सूचना आहे आपल्याला की किमती घालून उकल काढा। सूचना शॉर्टकट मध्ये लिहितोय मी, किमती घालून उकल काढा, दिलेल्या समीकरणाची उकल काढा। मग आता आपल्याला किंमत टाकायची आहे, म्हणून मग आता x बरोबर ऋण b ची किंमत बघूया किती आहे, तर ती आहे 2 वर्गमुळात 3, ती ठेवली आपण या ठिकाणी, वजा वर्गमुळामध्ये
बी वर्ग वजा 4a ची जी किंमत आली आहे 0 ती ठेवली त्याच्यामध्ये आणि 2 गुणिले a ची किंमत आहे या ठिकाणी 1. सर्व किमती ठेवल्या आणि किमती ठेवल्यानंतर सोपे रूप देऊया. आता इथं 0 आहे वर्गमुळात, शून्याचा वर्गही 0 होतो, त्याच्यामुळे शून्याचं वर्गमूळ सुद्धा 0 होईल. म्हणजे थोडक्यामध्ये ही जी काही आहे सगळी याची किंमत ती 0 होणार आहे. तरी मांडूयात आपण एकदा. x बरोबर ऋण वर्गमुळात 3/2 छेदस्थानी 2 गुणाकार केला आणि अधिक किंवा वजा आपण म्हटलं या ठिकाणी एकदा अधिक आणि वजा, ते एकदा अधिक 0 घेतलं का आणि वजा 0 घेतलं का तर कुठलाही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये. अधिक 0 एकदा घेऊया, एकदा वजा घेऊया. 0 मिळवलं का 0 वजा केलं का काही फरक पडणार नाही. म्हणजेच तुम्हाला दोन किमती भेटतील. x बरोबर ऋण 2 वर्गमुळात 3 छेदस्थानी 2. अधिक 0 केलं का वजा 0 केलं काही फरक पडणार नाही. आता इथं भाग जातोय, मात्र इथं भाग जातोय त्याच्यामुळे आपण भाग घालूया. बे एक बे भाग जातोय. भाग घालवल्यानंतर काय शिल्लक उरलेल्या या ठिकाणी हे ऋण चिन्ह उरलेलं आहे, लक्षात घ्या. ऋण चिन्ह उरलेलं आहे त्याच्यामुळे बरोबर लिहिणार तुम्ही, बरोबर वर्गमुळामध्ये 3. दोन्ही किमती त्याच भेटल्या आपल्याला, ऋण वर्गमुळात 3. म्हणून तुम्ही आता उत्तर लिहिणार आहात ऋण वर्गमुळात 3 आणि पुन्हा त्या ठिकाणी दुसरं मूळ जे आहे त्याची ही किंमत तीच असणार आहे. ऋण वर्गमुळात 3 ही या वर्ग समीकरणांची मुळे आहे. या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरण सोडवण्याची जी तिसरी पद्धत आहे त्या पद्धतीचं नाव होतं सूत्राच्या सहाय्याने वर्ग समीकरणे सोडवणे. ही पद्धत आपण विविध उदाहरणांच्या द्वारे समजावून सांगितलेली आहे तुम्हाला. अभ्यास 2.4 हा पूर्ण याच्यामध्ये किंवा जास्तीत जास्त उदाहरणं याच्यामध्ये कव्हर केलेली आहेत. जी काही 1-2 उदाहरणं सुटलेली असतील ती उरलेली उदाहरणं तुम्ही या ठिकाणी करून घ्यायची आहे. नक्कीच या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला ही वर्ग समीकरण सोडवण्याची पद्धत समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.